नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल. सो आज जो मी व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही माझं टायटल चेक केलं असेल, पाहिलं असेल, द वॉच, घड्याळ. तर मी माझ्या लाईफमध्ये जे इम्पॉर्टंट मला जी आवडणारी वस्तू आहे ती आहे घड्याळ. त्याचं कारण मी बेसिक काही थिंग्स सांगते. मी जेव्हा 3रीमध्ये होते तेव्हा माझ्या मामाने मला घड्याळ रीड करायची शिकवली होती. पाऊण तास, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट. आणि जेव्हा 12वर जातो तेव्हा करेक्ट टायमिंग काय होतं ते शिकवलं होतं. तर तेव्हापासून माझ्या मनामध्ये घड्याळ आवडायचं निर्माण झाली. त्यानंतर आत्ताची जी गोष्ट आहे तर मला 3.5 वर्षाची मुलगी आहे आणि मी एनी टाईम बाहेर जाताना घड्याळ हातामध्ये वेअर करते. मला बघून तिलाही घड्याळ यूज करायला आवडते. तिला घड्याळ रीड करता येत नाही, अजिबातही नाही. तिला केव्हाही विचारलं किती वाजले तर ती म्हणते 10:30 वाजले. तिला ड म्हणता येत नाही, ती डला र म्हणते. 10:30 वाजले. आणि हा व्हिडिओ टाकायचा मेन उद्देश हा आहे की त्या टायमिंगला मी ज्या वॉच यूजेस केल्या आणि मी माझ्या मम्मीकडे डिमांड करायची की मला ही अशी वॉच पाहिजे, मला मोठ्या डाईलची पाहिजे, मला मोठ्या बेल्टची पाहिजे. त्याचं कारण हे की मला मोठ्या डाईलच्या आणि मोठ्या बेल्ट्सच्या वॉच वेअर करायला आवडत होत्या. आणि आत्ता मी माझ्या मुलीकडे बघते तर ती महिन्यातून 2 वॉच तोडते, तिचे रबर बँड काढते, तिचे हुक्स काढते. हा उद्देश, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्या टायमिंगला मी घड्याळीसाठी स्ट्रगल केलेलं, जे मी माझ्या आईचे बोलणे खाल्लेले, माझ्या मम्मीचे, माझ्या वडिलांचं काही नव्हतं. माझे वडील एनी टाईम केव्हाही मला तुला जे पाहिजे ते सांग म्हणायचे. कोणती घडी पाहिजे, प्रत्येक माझ्यासोबत या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात. मला पप्पा या दुकानात नाही आवडली, मला पुढच्या दुकानातून घ्यायची. असं करून मी पप्पांसोबत मार्केट फिरायचे आणि माझी मम्मी हो, नाही, उद्या, परवा असं करून मला फिरवत राहायची. 5वीमध्ये असताना एक ट्रेंड सुरू होता, 12 बेल्ट आणि त्या डाईलला 12 रिंग्स कलर्सच्या. माझा बड्डे होता आणि मी असं डिसाईड केलं होतं की मला 12 बेल्ट्सची मल्टी कलर्सची वॉच घ्यायची म्हणून. तर मी माझ्या मम्मीला सांगितलं होतं की मम्मी, आमच्या क्लासच्या एक दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये त्या 12 मल्टी कलरच्या बेल्ट्सची वॉच आलेली आहे आणि मला तू ती घेऊन देशील माझ्या बड्डेला. मला ड्रेस नको घेऊ, मला कुठे फिरायला नको देऊ, मला काहीच नको घेऊन देऊ, मला फक्त घड्याळ घेऊन दे, असं मी माझ्या मम्मीला म्हटलं होतं. पण माझी मम्मी म्हणली आत्ताच नाही, आपण पुढे जाऊन घेऊ, नंतर कधीतरी घेऊ, दिवाळीला वगैरे, असं तर माझ्या मम्मीने सांगितलं. त्यानंतर मग 1 वर्षानंतर जेव्हा मी 6वीला होते तर माझा बड्डे जवळ होता. माझ्या मम्मीला म्हटलं मम्मी, मला घड्याळ घ्यायची, मी तुला सांगितलं होतं मला ती मल्टी कलरची 12 बेल्ट्सची घड्याळ हवी आहे. तर माझी मम्मी हो म्हणाली. पण माझ्या मम्मीला मग मी रागावले, तू मला देतच नाही, तुम्हाला मागच्या वर्षी पण असंच म्हणाली, तुम्हाला घेऊन देणार होतीस. मग असं मी म्हणून रागामध्ये शाळेला निघाले. माझी एक छोटी बहीण होती. तर त्या टायमिंगची ती गोष्ट माझ्यासाठी म्हणजे न विसरणारी आहे. कारण मी रागात माझ्या मम्मीच्या राग करत मी शाळेत निघाले आणि माझ्या मागून माझी बहीण आली. माझ्या बहिणीलाही, आम्ही दोघी सोबतच शाळेत जात होतो. तर माझ्या बहिणीजवळ माझ्या मम्मीने पैसे दिले की हे घे पैसे, तू दीदीला दे, दीदी घड्याळ घे. तर पूर्ण दिवसभर मी विचार केला, शाळेत ते पैसे घेऊन राहिली, पण दुकानातही गेली आणि वापस आली. संध्याकाळी घरी आल्यावर माझ्या मम्मीला विचारलं, मम्मी तू पैसे दिले होतेस घडी घ्यायला? माझी मम्मी म्हणाली हो. मी खूप खुश झाले. आणि मग मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेले आणि त्या दुकानात जाऊन मी ती घड्याळ परचेस केली. ती घड्याळ मी कमीत कमी 12वी झाल्यानंतरही त्याचा बॉक्स तसाच माझ्या वडिलांनी जपून ठेवलेला होता. अजूनही त्याच्या रिंग्स इकडे तिकडे पडलेल्या दिसतात मला कधी कधी. पण मी त्या टायमिंगला जे स्ट्रगल केलं घड्याळ मिळवण्यासाठी, माझ्या आईकडे, माझ्या मम्मीकडे भांडले, राग वगैरे केला, तेव्हाची घड्याळी बाबतीतची गोष्ट. आणि माझी मुलगी 10 दिवसात घड्याळ तोडते आणि फेकून देते. बस.